रेवती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माहेरी आलेली होती. तिच्या मुलाला म्हणजेच आरवला आईस्क्रीम खायचं म्हणून ती त्याला घेऊन घरापासून जवळ असलेल्या काही आईस्क्रीम पार्लरमध्ये आली होती. तिथून परतत असताना तिला एक परिचित असा आवाज आला, रेवती रेवती. तिने मागे वळून पाहिलं आणि तिच्या काळजात धस्स झालं. तो अनिकेत होता. इतक्या वर्षानंतर आज पहिल्यांदा दिसला होता. कधी आलीस, त्याने विचारले. क्षणभर रेवतीला वाटले की त्याला म्हणावं की तुला काय त्याचं, पण तिने स्वतःला सांभाळत त्याला उत्तर दिले, 8 दिवस झालेत. कशी आहेस, त्याने विचारले. मी मस्त, स्वतःचा राग लपवत ती खोटे खोटे हसून म्हणाली. आणि तिला त्याच्याशी बोलायची इच्छा नसल्यामुळे ती तशीच तिथून निघाली. घरी येईपर्यंत तिने मागे वळून देखील पाहिले नाही. मात्र तिच्या डोक्यात जुन्या आठवणींनी थैमान घातले. तिला 8 वर्षाच्या आधीचं सर्व काही अगदी स्पष्ट आठवायला लागले. तिची नुकतीच 12वीची परीक्षा झाली होती आणि काही दिवसांसाठी ती तिच्या मामाकडे राहायला आली होती. रेवती अभ्यासात खूप हुशार, तितकीच बोलकी, सर्वांची लाडकी. 12वी नंतर तिला अभियांत्रिकीला जायचं होतं. निकाल यायला अजून वेळ होता, म्हणून रेवती काही दिवसांसाठी तिच्या मामाकडे राहायला आली होती. लहानपणी तिला मामाच्या गावी यायला खूप आवडायचे, पण मागील 2 वर्षात अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल म्हणून ती मामाकडे आलेली नव्हती. मामाची मुलगी रेणू तिच्याच वयाची होती, म्हणून त्या दोघींचं एकमेकींशी खूप जमायचं. एके दिवशी ती सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडली. तिची नजर एका तरुणावर गेली. तो देखील मॉर्निंग वॉक करत होता. तो एकदम रुबाबदार, उंच आणि देखणा होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात तो अजूनच आकर्षक दिसत होता. रेवती त्याच्याकडे पाहती हे बहुधा त्याच्या लक्षात आलं असावं. तो तिच्याकडे बघून काहीही न बोलता निघून गेला. रेवती मात्र त्याच्या विचारात हरवली. त्याला आठवून स्वतःशीच हसत होती. कसल्या तरी अनोळखी जाणीवेने तिला सुखावले होते. तो कोण असेल, पुन्हा मला दिसेल का, या प्रश्नाने तिला अस्वस्थ व्हायला लागले होते. दुसऱ्या दिवशी न चुकता वेळेवर मॉर्निंग वॉकसाठी ती बाहेर पडली आणि तो तिला दिसला. रेवती मनातून खूप खुश झाली. आज सुद्धा ती त्याला पाहत होती आणि हे त्यालाही कळले होते. शेवटी तो रेवतीकडे आला आणि म्हणाला, हॅलो, मी अनिकेत. तुला इथे आधी कधी पाहिले नाही. मी रेवती, मी इथली नाहीये, इथे माझ्या मामाच्या घरी आली आहे सुट्ट्यांमध्ये. अच्छा, तो म्हणाला. एवढे बोलून तो निघून गेला. आता रेवती आणि अनिकेत न चुकता मॉर्निंग वॉकला भेटू लागले आणि तिला अनिकेत बद्दल कळले. अनिकेत तिच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा होता. रेवतीच्या मामाच्या घरा शेजारीच त्याचं घर होतं. तो इंजिनियर होता, सरकारी नोकरी होती. अनिकेत बोलण्यात खूप हुशार होता. त्याचं बोलणं रेवतीला खूप आवडायचं. हळूहळू रेवती अनिकेतच्या प्रेमात पडायला लागली. तिला रात्रंदिवस फक्त त्याचेच विचार येत होते. अनिकेतला सुद्धा रेवती आवडायला लागली होती. बघता बघता दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. रेवतीचा 12वीचा निकाल लागला होता. रेवतीला 85% मार्क्स मिळाले होते. रेवतीला अभियांत्रिकीच्या ऍडमिशनसाठी घरी जायचे होते. अनिकेत पासून दूर जायची तिची इच्छा नव्हती, पण तिचा नाईलाज होता. अनिकेतला तिने तिच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या नाहीत. अनिकेत सुद्धा काहीच बोलला नव्हता. शेवटी रेवती मामाच्या घरून परत तिच्या घरी आली. कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या होत्या आणि सुदैवाने तिला तिच्या मामाच्या गावच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. आणि इथूनच तिच्या आणि अनिकेतच्या प्रेमाची नवी सुरुवात झाली. दोघांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. या ना त्या बहाण्याने दोघे भेटतच राहिले. रेवती आणि अनिकेत यांनी एकमेकांकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्यांच्या प्रेमाचा स्वप्नवत प्रवास सुरू झाला. रेवती अनिकेतच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. बघता बघता 1 वर्ष निघून गेले. हळूहळू रेवतीला अनिकेतच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवू लागला होता. तो तिला टाळायला लागला होता. सुरुवातीला तासनतास बोलणारा अनिकेत आता फक्त होला हो आणि नाहीला नाही एवढीच उत्तरं देऊ लागला होता. रेवतीला वाटले त्याला काहीतरी कामाचे टेन्शन असेल. काही दिवसात सर्व काही पूर्वीप्रमाणे होईल. पण अनिकेत तिच्याशी आणखी तुटकपणे वागू लागला. शेवटी न राहून तिने त्याला त्याच्या बदललेल्या वागणुकीबद्दल विचारले, तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, माझं लग्न ठरले, आता आपण भेटायचं नाही. काय? ती किंचाळली. तिला काही सुचत नव्हते. आपलं प्रेम आहे एकमेकांवर. तू म्हणाला होतास ना की तू माझ्याशिवाय जगू शकत नाहीस म्हणून. तू आपल्याबद्दल तुझ्या घरी सांगणार होतास आणि आज तू म्हणतोस की. बोलता बोलता रेवती थांबली. काय बोलावं हे तिला सुचत नव्हतं. इतक्यात अनिकेत म्हणाला, आईने लग्नाचा विषय काढल्यावर मी म्हणालो होतो
की मला माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचंय, पण माझ्या आईला ते मान्य नाही. माझ्या आईच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, म्हणून मी यापुढे तुला नाही भेटणार. तू सुद्धा मला विसरून जा. 8 दिवसांनी माझा साखरपुडा आहे. ही आपली शेवटची भेट आहे, तो सहजपणे बोलून गेला. तिला क्षणभर काहीच सुचले नाही. तो मात्र एवढे बोलून निघून गेला. तिचं सर्वस्व असलेला अनिकेत तिला आज पूर्णपणे अनोळखी वाटत होता. ती आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, खचली होती. तिचा प्रेमभंग झाला होता. ज्याच्याबरोबर तिने आयुष्याची सोनेरी स्वप्ने रंगवली होती, तो तिला अर्ध्या वाटेतच सोडून निघून गेला होता. कायमचा परका झाला होता. तिला खूप खूप रडावंसं वाटलं. क्षणभर तिला वाटलं की त्याला थांबवावं, त्याला गयावया कराव्या. तू जे म्हणशील ते मी करेन, फक्त मला सोडून जाऊ नकोस. हवं तर मी तुझ्या आईच्या पाया पडेल, त्यांना विनंती करेल, पण तू प्लीज मला सोडून जाऊ नकोस, अशी विनवणी त्याला करावी. पण तिच्यातील स्वाभिमान तिला हे करायला नकार देत होता. पण आता ती काहीच करू शकत नव्हती. ती हे सर्व कोणाला सांगू शकणार होती? ती तिच्या मनातल्या यातना एकटीच सहन करत होती. तरीही अनिकेतचा तिला राग येत नव्हता, कारण तो सुद्धा त्याच्या आईच्या इच्छेचा मान ठेवून तिला सोडून गेला होता. पण तो त्याच्या आईला समजावू शकला असता. त्याने थोडे अधिक प्रयत्न करायला पाहिजे होते, असं तिला मनोमन वाटले. हळूहळू रेवती उदास राहायला लागली. ती काही केलं अनिकेतला विसरू शकत नव्हती. रेवती आता पूर्वीप्रमाणे बिनधास्त बोलत नव्हती. अभ्यासात देखील तिचे लक्ष लागत नव्हते. ती फक्त कॉलेजला जायचं म्हणून बाहेर पडायची. सहज म्हणून बाहेर जाणे तिने सोडले. कॉलेजमधून आली की सरळ आपल्या रूममध्ये जायची आणि दिवसभर भिंतीकडे एकटक बघत विचार करायची. परिणामी तिच्या सेमिस्टर एक्झाममध्ये ती 2 विषयात नापास झाली. तिची मामे बहीण रेणू तिच्यातील बदल पाहत होती. रेणूने तिला बरेचदा विचारले की तिला कसले टेन्शन आहे का, पण रेवतीने तिला काहीच सांगितले नाही. अभ्यासाचा ताण आहे इतकंच सांगायची. एके दिवशी रेणूला बाहेर खरेदी करायला जायचे होते. तिने रेवतीला सुद्धा सोबत घेऊन जायचे ठरवले, पण रेवतीने नकार दिला. मात्र मामांनी तिला रेणूला सोबत म्हणून जायला सांगितल्यावर मात्र रेवतीचा नाईलाज झाला. ती रेणूसोबत बाहेर जायला निघाली. बाहेर ऊन खूप असल्याने त्या दोघी चेहऱ्याला स्कार्फ बांधून बाहेर पडल्या. खरेदी करून येताना रेणूला रस्त्यात असलेल्या एका बुटीकमधून तिचा एक ड्रेस घ्यायचा होता. रेणूला अगदी 2 मिनिटाचं काम असल्यामुळे रेवती गाडीजवळ उभी राहिली आणि रेणू आतमध्ये गेली. इतक्यात तिथे अनिकेत आला. त्याच्यासोबत एक तरुणी देखील होती. तिला पण बुटीकमधून काही घ्यायचे होते बहुतेक. ते दोघे जण आत गेले. रेवतीने स्कार्फ आणि गॉगल घातलेला असल्यामुळे अनिकेतले तिला ओळखले नाही. अनिकेतला समोर पाहून रेवतीला धक्का बसला आणि त्याच्यासोबत त्या तरुणीला पाहून तर तिला रडूच कोसळले. कशीबशी स्वतःला सावरत ती रेणूची वाट बघत तिथे उभी राहिली. रेवती बुटीकच्या दाराकडे बघत होती. इतक्यात रेणू त्या तरुणीशी बोलत बोलत बाहेर यायला लागली. रेणूने तिला बाय केले आणि रेवती व रेणू गाडीवर बसून घराच्या दिशेने निघाल्या. रेवतीच्या मनात प्रश्नाचे काहूर माजले होते. ती तरुणी कोण होती? अनिकेतच्या सोबत ती का होती? रेणू तिला कशी काय ओळखते? अशा एक ना अनेक प्रश्नांनी तिला भंडावून सोडले. शेवटी न राहून तिने रेणूला त्या तरुणीबद्दल विचारले. रेणू म्हणाली, अगं ती माझ्या मैत्रिणीची बहीण आहे. मागच्या 1.5 वर्षापासून अमेरिकेत शिकायला म्हणून गेली होती. आता लग्न करायचे म्हणून परत आली आहे. 1.5 वर्षापूर्वी तिचा साखरपुडा झाला होता. तिच्यासोबत जो मुलगा आला होता ना त्याच्याशी. दोघांचं लव्ह मॅरेज आहे. 15 दिवसांनी त्यांचं लग्न आहे, म्हणून खरेदी सुरू आहे, रेणू सांगत होती. रेवतीला मात्र कोणीतरी कानात शिसे ओतत आहे असे वाटले. क्षणभर ती थबकली. म्हणजे अनिकेतचा साखरपुडा 1.5 वर्षापूर्वी झालेला होता. त्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं. मात्र ती विदेशात असल्यामुळे काहीतरी टाइमपास म्हणून त्याने रेवतीशी प्रेमाचं नाटक करत होतं. आणि ती मुलगी विदेशातून परत येणार हे कळल्यावर अगदी अलगदपणे गुळातील माशी काढतात अगदी तसंच रेवतीला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढले होते. रेवतीला आता स्वतःची चीड येऊ लागली. आपण फसवल्या गेल्याची भावना तिच्या मनात घर करून बसली. ज्या अनिकेतवर आपण मनोभावे प्रेम केले, ज्याला आपलं सर्वस्व मानलं, त्याने मात्र तिला सपशेल मूर्ख बनवलं होतं. आता मात्र रेवतीने अभ्यासात लक्ष द्यायचे ठरवले. रेवती आता कॉलेजमध्ये संपूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत होती. ज्या अनिकेतच्या विरहामुळे ती संपूर्णपणे खचली होती, त्याचवेळी अनिकेतचा खरा चेहरा समोर आल्यावर मात्र ती पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी परिस्थितीशी 2 हात करणार होती. कधी कधी तिला वाटायचे की अनिकेतला भेटून त्याला विचारावं, का फसवले तू मला? का विश्वासघात केलास माझा? पण जो तिला एवढा मोठा धोका देऊ शकतो त्याला कधीच पश्चाताप होऊ शकत नाही.
रेवतीने चांगल्या मार्कांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरीवर सुद्धा लागली. ती आता अनिकेतला पूर्णपणे विसरली होती. तिच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी स्थळे बघायला सुरुवात केली. रेवतीला रोहनचं स्थळ चालून आलं. तिच्या वडिलांना रोहन खूप आवडला होता. रेवतीने तिच्या बाबांच्या पसंतीने रोहनशी लग्न केलं. रोहन खूप चांगला नवरा होता. रोहनने रेवतीला प्रत्येक गोष्टीत साथ दिली. हळूहळू रेवती रोहनच्या प्रेमात पडली. त्या दोघांचा अगदी सुखाचा संसार सुरू होता आणि त्यांचा मुलगा आरव झाल्यापासून तर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आणि आज अचानक रेवतीला अनिकेत दिसला होता. रेवतीला सर्व काही माहीत पडले होते. हे कदाचित अनिकेतला माहिती नसेल, म्हणून इतक्या भोळेपणाचा आव्हानात त्याने रेवतीची विचारपूस केली होती. रेवतीला मात्र त्याची किळस आली. तो परत तिला कधीच दिसू नये असं त्याला वाटले. विचारांच्या गर्तेत सापडलेल्या रेवतीला आरवची आई अशी हाक ऐकल्यावर रेवती भानावर आली. परत अनिकेतचा विचार देखील डोक्यात आणायचा नाही असे तिने ठरवले. काही दिवसांनी तिच्या मामाची मुलगी रेणू काही कामानिमित्ताने तिच्याकडे आलेली होती. गप्पांच्या ओघात तिने सांगितले की 2 वर्षापूर्वी अनिकेतची बायको त्याला सोडून गेली. त्याचे एक प्रेम प्रकरण तिच्या समोर आल्याचं कारण होतं. मात्र रेवतीला अजिबात नवल वाटले नाही, कारण अनिकेतकडून तिला याशिवाय दुसरी काही अपेक्षाच नव्हती. माहेरी येऊन रेवतीला 15 दिवस उलटून गेले होते. 2-3 दिवसांनी ती परत तिच्या घरी जाणार होती. जायच्या आधी काही सामान घ्यायचे म्हणून रेवती बाहेर गेली. ऊन खूप होते म्हणून आरवला घरीच आईकडे ठेवून गेली होती. साधारण अर्ध्या तासाचे काम होते. ती आटोपून ती लगेच घरी जाणार होती. ती एका दुकानातून बाहेर पडली. तोच तिच्यासमोर अनिकेत उभा ठाकला. चेहऱ्यावर खोटं खोटं आश्चर्य दाखवत तो म्हणाला, इकडे कुठे आली होतीस? काम होतं, ती तुटकपणे म्हणाली. तुला माझी कधी आठवण आली नाही का? भोळेपणाचं आव्हानात त्याने विचारले. आली ना. कशी? माझ्या एका मैत्रिणीच्या प्रियकराने त्याचा साखरपुडा झाला आहे हे तिच्यापासून लपवून ठेवले, आणि जेव्हा त्याला तिच्याशी लग्न करायचे होते तेव्हा माझ्या मैत्रिणीशी ब्रेकअप केला, तेव्हा मला तुझीच आठवण आली, रेवती म्हणाली. हे ऐकून अनिकेतने चमकून वर पाहिले. रेवतीला आधीच सगळं कळालं होतं हे त्याला कळून चुकलं. तो तिथून निघाला आणि त्याने आता रेवतीकडे मागे वळून सुद्धा पाहिले नाही. रेवती मात्र मनातल्या मनात हसत होती. आज तिच्या मनावरचं ओझं कमी झालं होतं. तिने तिचं सगळं सामान घेतलं आणि आनंदाने घरी आली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.